हे अधिवेशन विशेष करून महिला आरक्षणासाठी आहे आणि त्यासोबतच परिसीमनसाठी आहे। वास्तविक ह्या सरकारला परिसीमन करायचं आहे। आता त्याच्यामध्ये स्पष्ट काही दिलेलं नाही की परिसीमन जे करणार आहे आणि महिलांसाठी जे आरक्षण देणार आहे ते कोणत्या जनगणनेनुसार देणार आहे। जनगणना आता सुरू झालेली आहे 2027ची। एवढी घाई करायची गरज नव्हती। हे 2027ची जनगणना संपल्यानंतर 28मध्ये जर त्या ठिकाणी केलं असतं त्या जनगणनेनुसार सगळ्या काही परिसीमनही आणि बाकी इतर बाबीसुद्धा झालेल्या असत्या आणि त्याच्या आधी त्यांनी सर्वदलीय बैठक घ्यायला पाहिजे होती। हे परिसीमन कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कोणत्या राज्याला किती सीट्स येणार याची त्याच्यामध्ये स्पष्टता नाही। ती स्पष्टता असली पाहिजे कोणत्या राज्याच्या वाट्याला किती सीट्स येणार आणि त्या सीटची विभागणी कशी होणार आहे याचं काहीही नसताना त्या फक्त डिलिमिटेशन कमिशन जे अपॉइंट करणार आहे त्याच्यावर सगळं काही सोपवून देणं हे बरोबर नाही। आणि शासनाचं असं वाटतं घाई करण्याचं कारण असं आहे की आता अनेक राज्यामध्ये निवडणुका येणार आहेत। त्या निवडणुकाला प्रभावित करण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी सरकारने आणलेलं आहे। सर तुमचा विरोध कसा असणार आहे? काँग्रेस वॉकआउट करणार? विरोध म्हणजे पहिली गोष्ट कशी आहे तर काँग्रेस आता आपण वॉकआउटचं अजून काही ठरलेलं नाही, आता ठरेल आमचं गेल्यावर। आणि याच्यामध्ये महिलांसाठी जे आरक्षण आहे हे आरक्षण SC ST OBC महिलांसाठी असलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्याच्यामध्ये परिसीमन जे होणार आहे किंवा करणार आहे त्याच्याबद्दल स्पष्टता असली पाहिजे आणि जुन्या जनगणनेच्या आधारावर न करता आता येणारी ही जनगणना होणार आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे, त्या अनुषंगाने हे सगळं झालं पाहिजे। हिंदी में सर जानना चाहेंगे किस तरह से कांग्रेस इसको प्रोटेस्ट कर रही है और कांग्रेस का क्या स्टैंड है? राहुल गांधी ऐसे कौन से आदिवासी हिस्से की चोरी की बात कर रहे हैं? आदिवासी हिस्से की चोरी के बाद इसका मतलब ये कि आपने कोई सेंसस किया नहीं। अभी ये पुरानी सेंसस है, अभी सेंसस होगी ख़त्म है 2027 में। 27 में अगर ख़त्म होगी तो कौन से कैटेगरी की कितनी जनसंख्या है वो बाद में पता चलेगा। राहुल जी गांधी का ये भी कहना है कि OBC महिलाओं के लिए भी प्रतिनिधित्व उसमें मिलना चाहिए। यानी इसका मतलब अगर आप महिलाओं के लिए आरक्षण लाते हैं तो आरक्षण में हिस्सा SC का भी होना चाहिए, ST महिलाओं का भी होना चाहिए और OBC महिलाओं का भी उसमें हिस्सा होना चाहिए। इसमें स्पष्टता सरकार ने करनी चाहिए और ये नए हिसाब से करना चाहिए। साइलेंस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।